नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचं कथानक एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलं आहे. अशातच आपल्याला दिसून येतं की मंजू सत्याच्या प्रेमात वेडी झाली आहे. तिला इतकी आतुरता लागली आहे की पार विषयच नाही. तिला माहीत आहे की सत्याला तिला प्रपोज करायचं आहे, परंतु तिला राहवतच नाही आहे. तिला असं वाटतंय की सत्य कधी मला एकदाचं प्रपोज करतो आणि मी देखील त्याला माझ्या मनातलं सांगते. मंजू पूर्णपणे वेडी झाली आहे. तिला जिथे तिथे सत्य दिसतोय आणि सत्य दिसला की ती त्याचा पाठलाग करते. ती फक्त आणि फक्त सत्याच्या मागे मागे फिरते. सत्या जिथे जाईल तिथे मंजू जाते. तिला वाटलं तर सत्याला काळा टीका लावते, त्याची नजर काढते. त्याचप्रमाणे ती म्हणते की सत्या एकदाचं बोलून टाकणार आहे तुझ्या मनातलं, का आतुरता लावून ठेवली मला. एकदा का तू तुझ्या मनातलं सांगितलं की मी माझ्या मनातलं प्रेम सांगायला मोकळे, असं मंजू म्हणते. म्हणजे मंजूला सत्याच्या प्रेमाचं जी कबुली आहे ती लागतीये. ती वाट बघतीये की सत्या कधी त्याचं प्रेम कबूल करेल. आणि याचमुळे मंजू खूप आतुरलेली आहे की कधी एकदाचं सत्या सांगून टाकेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. परंतु आता हे सत्य समोर आल्यानंतर आता घरचे काय रिॲक्ट करतील, मम्मी साहेब काय रिॲक्ट करतील यावर, आत्या काय रिॲक्ट करेल यावर हे बघणं रंजक ठरणार आहे. आणि या दोघांचा डिवोर्स होईल की नाही हे बघणं रंजक